नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विघ्नेश ब्लॉगिंग मध्ये। आज 100 दिवस ब्लॉगिंगचा दिवस 22वा। मित्रांनो, आज डोंबिवलीला गेलो होतो साइड वरती। आज काय काय झालंय व्हिडिओ मध्ये तुम्ही पुढे बघा। आज मस्तपैकी गाडी पण चालवली, पाऊस आला होता, एक पावसाचा एक सीन झालाय, तर काय झालंय ते पण बघा। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडली तर लाईक करा। तो चलिए शुरू करते हैं। आपण कोण आहे माहिती आहे ना, आपल्याला न्यायला आणायला गाडी येते। मित्रांनो, गाडी आली पण गाडीत पेट्रोल नव्हतं, त्यामुळे बोललो चल जरा पेट्रोल भरून घेऊ। पेट्रोल भरला, आता निघालो। काय मस्त व्ह्यू होता, थोडा व्ह्यू एन्जॉय केला, महाराजांना आणि स्वामींना नमस्कार केला। बोललो आजची साईड तरी देवा छोटी असू दे। मग कसलं काय, तर चला पोचतोय आता। थोड्याच वेळात आता नाश्ता करायला आलो, भूक लागलेली, कारण का अशी टीप लागलेली की साईड खूप मोठी आहे, त्यामुळे थोडा नाश्ता वगैरे केला। आता परत निघालोय जायला साईडवरती। साईड होती आज डोंबिवलीला आमची, तर आता मित्रांनो पोचलोय साईडवरती। आज साईड खूप मोठी आहे, 7 एकरची साईड आहे, तर व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा। काय काय झालं आज व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कळेल। व्हिडिओ आवडली तर लाईक करा। ही पूर्ण 7 एकरची साईड आहे मित्रांनो। आज कामाला आता सुरुवात केली आहे, मशीन वगैरे सेट केली आहे। सध्या पहिलं रोडवरती लावले, कारण का रोड पण घ्यायचा। पाऊस आला तर काय मशीन तर चालवू नाही शकत। बोललो थोडं स्टेरिंगवर हात साफ करतो, पण घरच्यांना दाखवत नाही। का बोला, घरचे मागे पडलेत की भाई 4 व्हीलर घे, 4 व्हीलर शिक, म्हणजे ह्याला कुठे न्याय आणायला होईल ना, म्हणून भाई आपण काही शिकत नाही 4 व्हीलर। आता 4 व्हीलर शिकत होतो, तर भाई याने माझी झोपच उडवली, चिखलाच गाडी घालवली। आता काय बोलणार याला। मग भाई मी साईडला झालो, बोललो चला आता आपलं काम सुरू करूया। कामाला परत सुरुवात केली मस्तपैकी। साईड होती मोठी, साईड काय लवकर संपणार नव्हती, म्हणून बोललो त्याला फटाफट काम करून घेऊया। आता साईड संपली नाही तर आपल्याला रात्र इकडेच काढायला लागेल। तेही टेटवी पक्षी आली वरडायला, एक ते ही वरडलेली चांगली नसते, आधीच दिवस खराब चाललाय। तर साईड झाला, थोडा फोटोशूट केला साईड झाल्यावरती, कारण का मस्त वेदर झाला होता। थोडा रावडीमध्ये लुक दिला। आता निघालोय, ट्रेनमध्ये बसलोय, त्यांनी मला स्टेशनला सोडला, कारण का ते परत बोरिवलीला जाणार होते, तर आपण उलट सुलट जाऊ शकत नाही, पण ट्रेनमध्ये बसलो। आता बोललो बाबा घरी सोड रे बाबा लवकर, कंटाळा। मित्रांनो, आलोय आता आरतीला, साईबाबांचं थोडं दर्शन घेऊया, कारण का गुरुवारी मी दर गुरुवारी येतो मंदिरात आरतीसाठी। तर थोडे बघा, हे आपले सबस्क्रायबर आहेत, यांना तर व्हिडिओमध्ये घ्यायलाच लागतं दर गुरुवारी। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।